मॉर्निंग स्टुडंट्स, आज आपण कालच्या टॉपिकच्या समोरचा सिलेबस पाहणार आहोत. काल आपण मॅटरचं क्लासिफिकेशन पाहिलं होतं. दॅट इज दोज सबस्टन्सेस ऑक्युपाईज द स्पेस इज कॉल्ड ॲज मॅटर. सो मॅटर further classified into two types. That one is a physically and chemically. According to physical classification, matter further classified into three types, that is solid, liquid and gaseous. And chemically, matter classified into element, compound आणि mixture. इथपर्यंत काल आपण बघितलं होतं. आज आपल्याला जो आपल्या 10चा जो टॉपिक बघायचा आहे तो म्हणजे कोण? पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट. पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट म्हणजे आपल्याला पहिल्यांदा एलिमेंट या वर्ड बद्दल सर्व इन्फॉर्मेशन असणं गरजेचं आहे. व्हॉट इज मीन बाय एलिमेंट? तर आपण काल बघितलं होतं एलिमेंट म्हणजे दोज सबस्टन्सेस फाउंड इन नेचर इन इट्स प्युअर फॉर्म. इन इट्स प्युअर फॉर्म इज कॉल्ड ॲज एलिमेंट. म्हणजे जर आपण एखादा पदार्थ घेतला, उदाहरणार्थ समजा आपण माती घेतली, बरोबर आहे, तर माती ही जी आहे ही काय काय कन्सिस्ट करते, काय काय प्रेझेंट करते, तर मातीमध्ये आपण पाहतो मातीमध्ये खूप सारे पदार्थ इन्क्लूड असतात. जसं आपण पाहिलं मायक्रो ऑर्गॅनिझम प्लस दॅट इज सम फर्टिलायझर्स, ठीक आहे, आणखी दॅट इज सॉइल, ठीक आहे. हे सगळं याचं कॉम्बिनेशन करून आपल्याला सॉइल फॉर्म झालेली दिसते. म्हणजे सॉइल ही इम्प्युअर आहे, म्हणजे ते एक तर कंपाऊंड असेल, एक तर मिक्सचर असेल, ठीक आहे. पण आपल्याला काय बघायचं आहे? एलिमेंट. एलिमेंट म्हणजे तो त्याच्या प्युअर फॉर्म मध्ये असेल. म्हणजे जर आपण एखादा पदार्थ घेतला जसा गोल्ड किंवा आयरन, दॅट इज AU किंवा Fe, तर आपण एखादा लोखंडाचा तुकडा घेतला तर त्यामध्ये सर्वच्या सर्व पार्टिकल हे फक्त आणि फक्त आयरनचेच असायला पाहिजेत. किंवा गोल्ड घेतला तर सर्वच्या सर्व पार्टिकल गोल्डचेच असायला पाहिजेत. तर आपण त्या फॉर्मला, त्या प्युअर फॉर्मला काय म्हणायचं? एलिमेंट म्हणायचं. व्हॉट इज मीन बाय एलिमेंट? दोज सबस्टन्सेस फाउंड इन नेचर इन इट्स प्युअर फॉर्म इज कॉल्ड ॲज एलिमेंट. म्हणजे जे पदार्थ निसर्गामध्ये त्यांच्या प्युअर फॉर्म मध्ये सापडतात त्याला आपण एलिमेंट म्हणू, एलिमेंट म्हणायचं. आणि म्हणून एलिमेंट म्हणजे दोज सबस्टन्सेस फाउंड इन नेचर इन इट्स प्युअर फॉर्म इज कॉल्ड ॲज एलिमेंट. ठीक आहे. आता एलिमेंट लक्षात आलं तुमच्या. सो एलिमेंट फर्दर क्लासिफाईड इन टू 3 टाइप्स. दॅट इज नंबर 1 मेटल्स, नंबर 2 नॉन मेटल्स, नंबर 2 नॉन मेटल्स आणि नंबर 3 मेटॅलॉइड्स. नंबर 3 मेटॅलॉइड्स. मेटल्स, नॉन मेटल्स आणि मेटॅलॉइड्स. एकूण आपण जर बघितलं तर 118 एलिमेंट्स आपल्याला पिरियडिक टेबल मध्ये पाहायला भेटतात. न्यूली इन्व्हेंटेड 2 एलिमेंट्स म्हणजे जवळपास 120 एलिमेंट आहेत. आणि ते 120 एलिमेंट आपण 3 टाइप्स मध्ये क्लासिफाय करणार आहोत: मेटल्स, नॉन मेटल्स आणि मेटॅलॉइड्स. ठीक आहे. आता आपल्या चॅप्टरचं नाव आहे पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट. तर ते आपल्याला बघायच्या आधी आपण थोडंसं 9th क्लासवर रिव्हिजन घेणार आहोत. व्हॉट इज मीन बाय मेटल्स, व्हॉट इज मीन बाय नॉन मेटल्स, व्हॉट इज मीन बाय मेटॅलॉइड्स, व्हॉट इज द फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स, व्हॉट इज द फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल्स, देअर केमिकल प्रॉपर्टीज. हे सगळं आपल्याला हळूहळू बघायचं आहे. म्हणजे परत आज आपण एक जो व्हिडिओ आज मी टाकून राहिलो याच्यामध्ये आपल्याला बेसिक ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या बघायच्या आहेत. म्हणून मेटलची काय प्रॉपर्टी आहे?
मेटल कशाला बद्दल आपण बघणार आहोत. मेटल्स बद्दल आपण 9th स्टँडर्ड मध्ये बघितलेलं आहे. मेटलच्या फिजिकल प्रॉपर्टीज काय आहेत, ठीक आहे. मी काही बोर्डवर राईट करून देतो, तुमची रिव्हिजन होईल आणि आपल्याला या वर्षीच्या सिलेबस मध्ये त्याची मदत होईल आपल्याला. सो व्हॉट इज मीन बाय मेटल्स, व्हॉट इज द फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स ते बघू आपण. तर पहिली प्रॉपर्टी आहे मेटल्स आर लस्टरस. metals are malleable, metals are ductile, metals are lustrous, metals are malleable, metals are ductile, metals show the property of hard, metals are hard in nature, metals show the property of गुड कंडक्टर ऑफ हीट अँड गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. म्हणजे मेटल इलेक्ट्रिसिटी कॅरी करतात. सो इट इज द फिजिकल प्रॉपर्टी. लस्टरस, मॅलेबल, डक्टाइल, सोनरस, गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. मेटल्स हॅव हाय मेल्टिंग पॉइंट अँड हाय बॉइलिंग पॉइंट. सो ऑल आर द प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स. काय काय सांगितलं मी तुम्हाला मेटलच्या प्रॉपर्टीज. मेटल्स आर लस्टरस, मेटल्स आर मॅलेबल, metals are ductile, metals are sonorous, metals are hard in nature, metals are good conductor of heat and electricity, आणि metals have high melting point and high boiling point. म्हणजे तुमच्या मेटलच्या सगळ्या ज्या फिजिकल प्रॉपर्टीज आहेत त्या क्लिअर झाल्या. याच्यानंतर आपण मेटलच्या नॉन मेटलच्या प्रॉपर्टी बघू. व्हॉट इज द प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल्स. तर आपण त्याच्यामध्ये म्हणणार नॉन मेटल्स आर नॉन लस्टरस, नॉन मॅलेबल, नॉन डक्टाइल, आता नॉन सोनरस. मेटल्स आर बॅड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. द मेल्टिंग पॉइंट ऑफ नॉन मेटल्स आर लो अँड इट इज सॉफ्ट इन नेचर, इट इज ब्रिटल इन नेचर. म्हणून हा ज्या दोन डिफरंट प्रॉपर्टीज मी तुम्हाला सांगितल्या ह्या ऑलरेडी आपण 9th स्टँडर्ड मध्ये बघितलेल्या आहेत. म्हणून तुमचं मेटलही क्लिअर झालं, नॉन मेटल ही क्लिअर झालं. आता थर्ड वन आपण पाहणार आहोत ते आहे मेटलॉइड्स. म्हणजे नॉन मेटल्स नंतर आपण बघणार आहोत मेटलॉइड्स. सो मेटलॉइड्स शो द प्रॉपर्टी ऑफ बोथ मेटल्स अँड नॉन मेटल. ठीक आहे. ॲट पर्टिक्युलर टेम्परेचर सम एलिमेंट्स आर मेटल्स, ॲट पर्टिक्युलर टेम्परेचर सम एलिमेंट्स आर नॉन मेटल्स. म्हणजे मेटलॉइड्स दोघांच्या सुद्धा प्रॉपर्टी शो करतात, मेटलच्या आणि नॉन मेटलच्या. आणि अशा एलिमेंटला काय म्हणायचं, मेटलॉइड्स म्हणायचं. आणि म्हणून इथं मी तुम्हाला एलिमेंटचं जे फर्दर क्लासिफिकेशन होतं मेटल्स, नॉन मेटल्स आणि मेटलॉइड्स ते सांगितलं. ठीक आहे. लस्टरस म्हणजे काय, मॅलेबल म्हणजे काय, डक्टाइल म्हणजे काय, हे आपण सगळं मागच्या वर्षी पाहिलेलं आहे. वाटलं तर परत एकदा मी तुम्हाला रिव्हिजन म्हणून त्याच्यावर एक्सप्लेनेशन देतो. लस्टरस म्हणजे काय की जे एलिमेंट्स चमकतात त्याला आपण काय म्हणायचं, मेटल्स म्हणायचं. मेटल जनरली लस्टरस असतात. दे शाईन व्हेन वी रब, व्हेन वी फ्रिक्शन विथ समथिंग, सो दॅट इज द लस्टरस. मॅलेबल आणि डक्टाइल म्हणजे त्यांच्या वायर बनतात, त्याच्या सीड बनतात, त्याला आपण मॅलेबल आणि डक्टाइल म्हणतो. सोनरस म्हणजे काय, मेटल्स कॅन प्रोड्युसेस द साऊंड, म्हणून आपण त्याला काय म्हणतो, सोनरस म्हणतो. ठीक आहे. गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी, इलेक्ट्रिसिटी वाहून नेतात, हीट वाहून नेतात, म्हणून त्याला आपण गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी म्हणतो. मेटल्स आर जनरली हार्ड इन नेचर. ठीक आहे. परत आपण थोडी ब्रीफली प्रॉपर्टी बघितली मेटलची. तर मेटल्स हे काय असतात, यस जनरली ॲट रूम टेम्परेचर ते सॉलिड असतात, एक्सेप्ट मर्क्युरी. मर्क्युरी हा काय असतो, लिक्विड असतो. मेटल असून सुद्धा तो लिक्विड स्टेट मध्ये असतो. हा एक त्याचा एक्सेप्शन आहे. ठीक आहे. म्हणून मेटलच्या प्रॉपर्टी लक्षात आल्या सगळ्यांच्या. बस सेम प्रॉपर्टी अशा कोणाच्या असतील, नॉन मेटलच्या. म्हणजे फक्त त्याच्यामध्ये थोडंसं जे तुमचं काय आहे प्रॉपर्टीज आहेत त्या लक्षात ठेवा. सो दॅट इज द फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स, नॉन मेटल्स आणि मेटलॉइड्स. ओके फ्रेंड्स. आता आपण याच्यानंतर समोरचा टॉपिक पाहणार आहोत. म्हणजे आपण एलिमेंटला पुन्हा काय केलं, आपण ब्रीफली एक्सप्लेन केलं. ठीक आहे. ज्या मुलांना थोडं एलिमेंट बद्दल
माहिती आणखी लागत असेल पुन्हा एकदा एक्सप्लेन करतो. एलिमेंट म्हणजे काय? दोज सबस्टन्सेस फाउंड इन नेचर इन इट्स प्युअर फॉर्म इज कॉल्ड ॲज एलिमेंट. एलिमेंट फर्दर क्लासिफाईड इनटू 3 टाइप्स, मेटल्स, नॉन मेटल्स आणि मेटॉलाइट्स. म्हणजे तुम्हाला एक रफली एलिमेंट बद्दल लक्षात आलं असेल. म्हणजे काही एलिमेंट हे काय असतील? मेटल्स असतील. काही एलिमेंट काय असतील? नॉन मेटल्स असतील. काही एलिमेंट काय असतील? मेटलॉइड्स असतील. ठीक आहे. म्हणजे एलिमेंट्स आर मेटल्स, नॉन मेटल्स अँड मेटलॉइड्स. ओके स्टुडंट्स, आता आपल्याला बघायचं आहे मेटल, नॉन मेटल्स आणि मेटलॉइड्स याच्या मिळून आपल्याला जो टॉपिक आता डिस्कस करायचा आहे. समजा फॉर एक्झाम्पल मी काही एलिमेंटचे एक्झाम्पल घेतले, जसं कॉपर, ॲल्युमिनियम, आयरन. हे कोणाचे एक्झाम्पल आहेत? मेटलचे. कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन हे सगळे कोणाचे एक्झाम्पल झाले? नॉन मेटलचे. सिलिकॉन, जर्मॅनियम, बोरॉन हे कोणाचे एक्झाम्पल झाले? मेटॉलाइटचे. म्हणजे हे कॉपर प्युअर फॉर्म मध्ये आहे म्हणून हा एलिमेंट होणार. कार्बन प्युअर फॉर्म मध्ये आहे म्हणजे एलिमेंट होणार. सिलिकॉन प्युअर फॉर्म मध्ये आहे म्हणजे एलिमेंट होणार. म्हणजे हे सगळे त्याच्या कोणत्या फॉर्म मध्ये आहेत? प्युअर फॉर्म मध्ये, म्हणून त्याला काय म्हणायचं? एलिमेंट. आता आपण थोडं समोर गेलो बघा. आता मी तुम्हाला एक उदाहरण देतो की एखादा आपण एलिमेंट घेऊ. फॉर एक्झाम्पल आपण एलिमेंट कोण घेतला? एक कॉपर घेतला. ठीक आहे. हा मी कॉपरचा रॉड घेतला. इट इज अ रॉड ऑफ कॉपर. कॉपर रॉड. ओके. कॉपर रॉड हा सपोज 1 मीटर त्याचं डायमेन्शन आहे. आता काय करायचं आपल्याला बघा. या कॉपरचे मी काय करतो? 2 पीस करतो. याचे 2 तुकडे केले मी. बरोबर आहे. या एका तुकड्याचे 2 तुकडे, परत या छोट्या तुकड्याचे पुन्हा काय करतो मी? 2 तुकडे करतो. दॅट कॉपर रॉड इज फर्दर डिवायडेड इनटू 2 पार्ट्स. पुन्हा त्याचे काय करतो? 2 पार्ट्स. पुन्हा त्याला काय करतो? डिवाइड करतो, डिवाइड करतो, डिवाइड करतो, डिवाइड करतो. काय होणार सांगा मला? या कॉपर रॉडचा एक सगळ्यात काय मिळणार? स्मॉल पार्टिकल मिळेल. मला या कॉपरचा सर्वात लहान एक पार्टिकल मिळेल. त्या सर्वात लहान पार्टिकलला, कोणाच्या सर्वात लहान पार्टिकलला? एलिमेंटच्या. कोणत्या एलिमेंटच्या? कॉपर एलिमेंटच्या. एलिमेंटच्या, कॉपर एलिमेंटच्या सर्वात लहान पार्टिकलला आपण काय म्हणणार? वी कॉल ॲज ॲटम. काय म्हणणार आपण त्याला? ॲटम. चला, ॲटमची डेफिनेशन तुमच्या समोर आली. काय म्हटलं मी? कशाला म्हटलं ॲटम? की एक मी कॉपरचा रॉड घेतला आणि कॉपरच्या रॉडला मी काय केलं? डिवाइड केलं. दॅट इज डिवाइड 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 करत गेलो. केव्हापर्यंत? जोपर्यंत त्या कॉपरचा सर्वात लहान पार्टिकल मला मिळणार नाही तोपर्यंत त्या कॉपरला मी डिवाइड करत गेलो आणि त्या सर्वात स्मॉल पार्टिकलला मी काय म्हटलं सांगा? ॲटम. म्हणजे आता आपण ॲटमची डेफिनेशन बनवू शकतो. काय होईल सांगा डेफिनेशन कॉपरची? ॲटमची. तर ॲटमची डेफिनेशन असेल द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ अन एलिमेंट इज कॉल्ड ॲज ॲटम. डेफिनेशन लक्षात आली? व्हॉट इज मीन बाय ॲटम? द स्मॉलेस्ट particle of an element is called atom. म्हणजे तुमच्या एखाद्या एलिमेंटचा सर्वात स्मॉल पार्टिकल जो असेल त्याला आपण काय म्हणायचं? ॲटम. जर थोडंसं आणखी आपण त्या डेफिनेशनला सायंटिफिक करण्याचा प्रयत्न केला, द स्मॉलेस्ट इंडिव्हिज्युअल. काय म्हटलं मी सांगा? द स्मॉलेस्ट इंडिव्हिज्युअल. इंडिव्हिज्युअल म्हणजे काय? त्याला पुन्हा कोणीही डिवाइड करू शकणार नाही. द स्मॉलेस्ट इंडिव्हिज्युअल पार्टिकल ऑफ अन एलिमेंट इज कॉल्ड ॲज ॲटम. इज कॉल्ड ॲज ॲटम. सो इंडिव्हिज्युअल वर्ड फक्त लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला. अदरवाइज सोपी डेफिनेशन आहे एकदम ॲटमची. द स्मॉलेस्ट इंडिव्हिज्युअल पार्टिकल ऑफ अन एलिमेंट इज कॉल्ड ॲज ॲटम. असं सर्वात पहिल्यांदा असं कोणी सांगितलं?
असं सर्वात पहिल्यांदा आपल्याला सांगितलं महर्षी कनाद. कोणी सांगितलं? महर्षी कनाद. कधी सांगितलं? BC 600. कधी सांगितलं? BC 600. महर्षी कनाद BC 600. पण महर्षी कनादांनी त्याला ॲटम म्हटलं नव्हतं. महर्षी कनादांनी त्याला काय नाव दिलं होतं? महर्षी कनादांनी त्यांना नाव दिलं होतं परमाणु. काय नाव दिलं होतं? परमाणु. ठीक आहे. म्हणजेच इंडियन सायंटिस्ट महर्षी कनादांनी काय म्हटलं होतं की सर्वात लहान जो पार्टिकल असतो एलिमेंटचा त्याला परमाणु असं म्हणायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण मागच्या वर्षी बघितलेलं आहे 9th स्टँडर्ड मध्ये कोण आलं महर्षी कनादांनंतर? डिमॉक्रिटस. कोण आलं? डिमॉक्रिटस. डिमॉक्रिटसने काय सांगितलं? द स्मॉलेस्ट इंडिव्हिज्युअल पार्टिकल, द अनकटेबल पार्ट. त्या अनकटेबल पार्टला त्यांनी काय म्हटलं? ॲटम. आणि म्हणून आपण त्याच्यानुसार तुमच्या परमाणूचं नॉमेनक्लेचर झालं ॲटम. आणि म्हणून ॲटम ची डेफिनेशन लक्षात आली. म्हणजेच तुमचे महर्षी कनाद, डिमॉक्रिटस. ॲटम बद्दल आणखी आपण डाल्टननी बघितलं होतं. काय सांगितलं होतं? डाल्टन थेरी सुद्धा आपण एक्सप्लेन केली. म्हणजे महर्षी कनाद, डिमॉक्रिटस आणि डाल्टन यांनी कशाबद्दल एक्सप्लेनेशन दिलं आपल्याला? यांनी आपल्याला एक्सप्लेनेशन दिलं ॲटम बद्दल. म्हणजे एलिमेंटच्या नंतर ॲटम हा कॉन्सेप्ट तुमचा क्लिअर झाला असेल आता. ॲटम कशाला म्हणायचं लक्षात आलं? सो द स्मॉलेस्ट इंडिव्हिज्युअल पार्टिकल ऑफ अन एलिमेंट इज कॉल्ड ॲज ॲटम. ॲटम कोणी कोणी सांगितलं? महर्षी कनाद, डिमॉक्रिटस आणि डाल्टन. आता बेसिक मधला हा पार्ट आज मी तुमच्यासाठी इथं एक्सप्लेन केला. आता उद्या आपण ॲटमच्या आतमध्ये सब ॲटॉमिक पार्टिकल असतात का हे सुद्धा आपण 9th मध्ये पाहिलं होतं. रुदरफोर्ड स्कॅटरिंग नाव तुम्हाला माहिती असेल. रुदरफोर्ड स्कॅटरिंग आपण शिकलेलं आहोत. म्हणून उद्या आपण ॲटमच्या समोर जाणार आहोत. उद्या आपण ॲटमला एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करू. ॲटमची साईज, ॲटमच्या आतमध्ये कोणकोणते सब ॲटॉमिक पार्टिकल्स आहेत ते कशा प्रकारे एक्सप्लेन झाले, रुदरफोर्ड स्कॅटरिंग काय आहे, रुदरफोर्ड ना स्किंटिलेशन स्क्रीन काय एक्सप्लेन केलं, हे सगळं उद्या आपण पाहणार आहोत. म्हणून स्टुडंट उद्या तुम्ही रुदरफोर्ड एक्सपेरिमेंट वाचायचं आहे. रुदरफोर्ड एक्सपेरिमेंट वाचून घ्या आज. म्हणजे उद्याचा टॉपिक तुम्हाला आणखी क्लिअर समजेल. त्यामुळे घरीच राहा, व्हिडिओ बघा, तुमचा कॉन्सेप्ट क्लिअर करा. थँक्यू.